नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आरोग्य सेवक, ग्रामसेवक व पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे गणित आणि रिजनिंगचे क्वेश्चन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे काही गणित असणार आहे ते प्रिव्हियस इयर क्वेश्चन असणार आहे, त्यामुळे याचा 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल। आता थंबनेलवर तुम्ही गणित पाहिलं असेल की अशी लहानात लहान संख्या सांगा की जिला 10 ने भागले असता बाकी 6 उरते, 12 ने भागले असता बाकी 8 उरते आणि 15 ने भागले असता बाकी 11 उरते, तर ती संख्या सांगा। तर हे गणित तुम्ही सोडून पाहिलं असेल। जर हे तुम्हाला गणित जमलं तर ठीक, नाही जर जमलं तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। 100% तुम्हाला हे गणित जमणार आहे। अतिशय सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे अवघडातलं अवघड गणित कशा पद्धतीने सोडवायचं आणि परीक्षेमध्ये कशा प्रकारे चांगले गुण मिळवायचे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। चला वेळ न लावता थोडीशी सुरुवात करूया। तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, कमेंट बॉक्समध्ये आपलं मत नक्की सांगा। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही आरोग्य सेवक पुरुष या पदाची तयारी करत असाल आणि आरोग्य सेविका या पदाची तयारी करत असाल तर आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका यांची वेगवेगळी प्लेलिस्ट आहे, जेणेकरून त्यांचा अभ्यासक्रम वेगळा आहे, त्यामुळे आरोग्य सेविका आणि आरोग्य सेवक यांचा प्लेलिस्ट पाहू शकता आणि तुम्ही सर्व व्हिडिओ या ठिकाणी पाहू शकता। 100% तुम्हाला त्याचा फायदा होईल। तर चला, आतापर्यंत मित्रांनो 4 ते 5 भाग झाले। आता पहा, मागचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर पाहून घ्या, तुम्हाला 100% त्याचा फायदा होईल। तर पहा, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज पहिलं गणित पहा। आजच्या व्हिडिओमधलं सर्व गणित तुम्हाला टेस्टच्या स्वरूपामध्ये घ्यायचे आहेत, कारण की व्हिडिओ स्टॉप करून किंवा तुम्ही स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा। तर पहा, 1 ते 100 पर्यंतच्या सर्व समसंख्येची बेरीज किती। मागच्या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्येची बेरीज पाहिलेली होती। तर या व्हिडिओच्या माध्यमातून पहा, या प्रश्नामधून आपण 1 ते 100 पर्यंत सर्व समसंख्येची बेरीज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, नैसर्गिक संख्या, समसंख्या, विषम संख्या यावर आधारित आणि मूळ संख्या यावर आधारित तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जातात। 1 ते 100 पर्यंतच्या सर्व समसंख्येची बेरीज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। आता मित्रांनो, या ठिकाणी हे गणित सोडत असताना तुमच्या एक गोष्ट लक्षात आली पाहिजे। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी जर पाहिलं तर 1 ते 100 पर्यंतच्या समसंख्येची आपल्याला बेरीज विचारलेली आहे। मग 1 च्या नंतरची पहिली समसंख्या कोणती आहे मित्रांनो? 2। त्याच्यानंतर 2 च्या नंतर शेवटची समसंख्या कोणती असणार? तर शेवटची समसंख्या आहे मित्रांनो 100। आता एकूण संख्या किती झाल्या? 2। आता याला आपण 2 ने जर भागलं तर आपल्याला या ठिकाणी पहा, आता 1 ते 100 पर्यंत सर्व समसंख्येची बेरीज विचारली, म्हणून पहिली समसंख्या झाली 2 आणि शेवटची समसंख्या झाली 100, एकूण संख्या झाल्या 2, म्हणून याला आपण 2 ने भागला। आता करायचं काय? आता यामध्ये गुणाकारामध्ये आपल्याला काय करायचं? 1 ते 100 पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्या किती आहेत? 100 आहेत। मग 1 ते 100 पर्यंतच्या समसंख्या किती आपल्याला सांगितलेल्या समसंख्येची बेरीज, मग समसंख्या किती आहेत? तर एकूण समसंख्या आहेत मित्रांनो 50। ठीक आहे, एकूण समसंख्या आहेत 50। आता करायचं काय? आता लक्षात ठेवा, आता आपण काय करूया, सर्वप्रथम या 2 ने या 50 ला भाग देऊयात, म्हणजे भाग झाला मित्रांनो 25 चा। आता भाग 25 चा गेल्याच्या नंतर 100 आणि 2 किती झाले मित्रांनो? 102 झाले। आता 102 गुणिले जर आपण 25 जर केलं तर आपल्याला आपला आन्सर या ठिकाणी मिळणार आहे। तर पहा, 25 दोन्ही 50, 50 ला 0 हातचे आले मित्रांनो 5, 25 0 0 आणि हे 5 जशास तसे 5 लिहूयात। त्याच्यानंतर 25 × 25 म्हणजेच 2550 आली मित्रांनो आपल्या या प्रश्नाचे उत्तर। तर 2550 म्हणजे 2550। 1 ते 100 पर्यंतच्या सर्व समसंख्येची बेरीज आहे 2550, म्हणजे किती ऑप्शनमध्ये दिलेले पहा, ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन क्रमांक 1 निवडलं ते योग्य आन्सर असणार आहे। तर आशा करतो मित्रांनो हे गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं असेल। पुढचं गणित पाहूयात। सर्व गणित तुम्ही सोडून पाहण्याचा प्रयत्न करा। आता पहा, 1 ते 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्येची बेरीज आपल्याला या ठिकाणी काढायची। 1 ते 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्येची बेरीज आपल्याला या ठिकाणी काढायची, त्यानुसार आपल्याला कशी काढायची ते आपण या ठिकाणी पाहूयात। आता पहा, या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला करायचं काय? आता 1 ते 100 पर्यंतची पहिली विषम संख्या कोणती असणार आहे मित्रांनो? एक गोष्ट लक्षात ठेवा, पहिली विषम संख्या आहे 1। 100 च्या अलीकडची विषम संख्या कोणती आहे मित्रांनो? 99। एकूण संख्या किती झाली? आता 2। आता 1 ते 100 पर्यंतच्या विषम संख्या, एकूण विषम संख्या किती आहेत? तर त्या आहेत मित्रांनो 50। या ठिकाणी झाली 50। आता परत काय करूया, 2 न आपण या ठिकाणी 50 ला भाग जर दिला तर जाणार 25 चा। मग आता काय करायचं, 1 आणि 99 किती झालं मित्रांनो? 100। 100 गुणिले जर आपण 25 जर केलं तर याचा आन्सर काय येणार मित्रांनो? 25 × 25 आणि हे 2 शून्य जशास तसे, म्हणजे 2500 येणार आपल्या प्रश्नाचं उत्तर। कधी कधी काय विचारलं जातं, 1 ते 100 पर्यंतच्या समसंख्या व विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक किती, असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो। लक्षात ठेवा, आणि विचारलेला सुद्धा आहे। 1 ते 100 पर्यंतच्या सर्व
विषम संख्या व समसंख्या यांच्या बेरजेतील फरक किती असं सुद्धा विचारलं जाईल, किंवा 1 ते 100 पर्यंत सर्व विषम व समसंख्येची बेरीज किती असं सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे, तर अशा स्वरूपामध्ये हे गणित तुम्हाला सोडवायचं आहे. तर आय होप मित्रांनो हे सुद्धा गणित तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. 3 नंबरचा प्रश्न पहा. अशी लहानात लहान संख्या सांगा की जिला 10ने भागले असता बाकी 6 उरते, 12ने भागले असता बाकी 8 उरते आणि 15ने भागले असता बाकी 11 उरते, तर ती संख्या सांगा. अशा स्वरूपाचं गणित आल्याच्या नंतर मित्रांनो आपले अर्धे हातपाय या ठिकाणी गळून जातात की नेमकं गणितामध्ये विचारलं काय हेच आपल्याला समजत नाही. असेच गणित आपल्याला मिनिट ठरवून जातात आणि हे गणित मित्रांनो खूप वेळेस परीक्षेला विचारले जातात, हे लक्षात ठेवायचे. मग अशा वेळेस करायचं काय, अशी लहानात लहान संख्या सांगा. आता लहानात लहान संख्या म्हणजे मित्रांनो आपल्याला दिलेल्या संख्येचा लसावी काढणं गरजेचं आहे. जर आपल्याला असं म्हणलं की अशी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे दिलेल्या संख्येचा मसावी काढायचा. मग आपल्याला लहानात लहान संख्येमध्ये आपल्याला काय काढायचं मित्रांनो, लसावी काढायचा. हे आपल्याला सर्वप्रथम समजलं तरच आपल्याला गणित सुटणार आहे. ठीक आहे, म्हणजे गणित थोडंसं टफ लेवलचं गणित आहे. ठीक आहे, अशी लहानात लहान संख्या सांगा की जिला 10ने भागले असता, लिहून घ्या, 10ने भागले असता बाकी किती उरते मित्रांनो, 6 उरते. 12ने भागले असता बाकी किती उरते, 8 उरते. 15ने भागले असता बाकी किती उरते, तर 11 उरते. आता 10, 12, 15 यांचा लसावी किती आहे, तर यांचा लसावी काढत असताना मित्रांनो पहा अशी मोठी संख्या कोणती या ठिकाणी 15. मग 15चा पाडा 15 1 15 30 15 3 45 15 चौक 60. आता या 60नं 12ने सुद्धा भाग जातो, 10ने सुद्धा भाग जातो, म्हणजे दिलेल्या संख्येला सर्व संख्येने भाग जातो. म्हणजे ह्या 10, 12, 15 यांचा लसावी किती झाला मित्रांनो, 60 झाला. जर तुम्हाला लसावी आणि मसावी काढता येत नसेल तर मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर लसावी आणि मसावीचे व्हिडिओ टाकलेले, तो व्हिडिओ जर पाहिला तर जास्तीत जास्त 10 ते 12 मिनिटाचा व्हिडिओ, त्यामध्ये तुम्हाला कुठल्याही संख्येचे लसावी आणि मसावी तुम्ही सहजरित्या काढू शकता. आता याचा लसावी किती आला, 60 आला. मग आपल्याला म्हणलं काय मित्रांनो, आता अशी लहानात लहान संख्या सांगा की जिला 10ने भागले असता बाकी 6 उरते, 12ने भागले असता बाकी या ठिकाणी 8 उरते आणि 15ने भागले असता बाकी या ठिकाणी 11 उरते. अशा स्वरूपाच्या ठिकाणी सांगितलेले. मग आपल्याला करायचं काय, या ठिकाणी लक्षात ठेवायचं थोडं. आता आपला लसावी आला 60. आता पुढची प्रोसिजर काय करायची, लसावी 60 आल्याच्या नंतर आता करायचं काय. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, आता 10मधून 10ने भागल्याच्या नंतर किती उरायले, 6. म्हणजे 10मधून 6 गेला राहिला किती मित्रांनो, 4. 12. आता 12ने भागल्याच्या नंतर बाकी 8 उरते, म्हणजे 12मधून 8 गेला राहिला मित्रांनो, 4. त्याच्यानंतर 15ने भागल्याच्या नंतर बाकी 11 उरते, म्हणजे 15मधून 11 गेला राहिला मित्रांनो, 4. म्हणजे 5 सर्वांचा फरक किती, 4 4 चाला. म्हणून काय करूया, त्या 60मधून 4 मायनस करूया. 60मधून 4 मायनस केले तर येते मित्रांनो 56. म्हणजेच ती संख्या कोणती असणार मित्रांनो, 56. म्हणजे ऑप्शन क्रमांक पहा 4 दिलेलं आपल्या प्रश्नाचं उत्तर. तर ऑप्शन क्रमांक आहे मित्रांनो आपल्या 4 प्रश्नाचं उत्तर 56 मध्ये हे या ठिकाणी 4 ऑप्शनमध्ये दिलेले आहे, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. तर आशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असेल. हे गणित थोडंसं टफ लेवलवर आहे आणि असे गणित मित्रांनो तुम्हाला सराव केले तरच मित्रांनो या ठिकाणी सुटणार आहेत. आता आपण या ठिकाणी केलं काय पहा मित्रांनो, दिलेल्या संख्येत आपल्याला 10, 12, 15, 10, 12, 15चा लसावी आला मित्रांनो 60. आता लसावी आल्याच्या नंतर आपल्याला विचारलं काय, 10ने भागल्याच्या नंतर बाकी किती उरायले, 6 उरत आहे. बाकी जर 6 उरत असेल तर 10मधून 6 गेला राहिला 4. 12ने भागल्याच्या नंतर बाकी 8 उरते, मग 12मधून 8 गेला तर राहिला 4. 15ने भागल्याच्या नंतर बाकी 11 उरते, मग 15मधून 11 गेला राहिला 4. म्हणजे सर्वांचा फरक 4 4 चाला. मग लसावी किती आहे मित्रांनो आपला 60. 60मधून 4 गेला राहिला 56 आलं. सिंपलरित्या आपलं उत्तर आलं. एवढ्या अवघडमध्ये जायची आवश्यकता नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा पोलीस भरतीला खूप वेळेस विचारलेलं गणित आहे. लक्षात ठेवा, पाहता क्षणी तुम्ही याचं उत्तर काढू शकता. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती अंश असते अशा स्वरूपाचा हा प्रश्न आहे. आणि वर्तुळाची जर तुम्हाला विचारलं तर वर्तुळ किती अंशाचं असतं, तर वर्तुळ किती अंशाचं हे सुद्धा तुम्हाला सांगतो. परंतु आता त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज किती अंश असते, तर त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. हे पाठच ठेवा. त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते आणि वर्तुळ हे किती अंशाचं असतं, तर वर्तुळ हे 360 अंशाचं असतं. हे सुद्धा लक्षात ठेवा. परीक्षेला डायरेक्ट हे फॅक्च्युअल डेटावर मित्रांनो परीक्षेला प्रश्न विचारले जातात. पोलीस भरतीला, विशेष करून पोलीस भरतीला अशा स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. कारण की हे तुम्हाला जर पाठ असेल तरच तुम्हाला याचा आन्सर येणार आहे, अन्यथा येणार नाही. म्हणजे हा फॅक्च्युअल डाटा आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला पाठच पाहिजे. म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापाची बेरीज 180 अंश असते. वर्तुळ किती अंशाचं असतं, तर वर्तुळ 360 अंशाचं असतं. हे लक्षात ठेवा. आता वर्तुळ 360 अंशाचं असतं हे तुम्हाला लक्षात ठेवलं तर मित्रांनो तुम्हाला गणित जे घड्याळावर आधारित महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सुद्धा तुम्हाला सोडवण्यासाठी मदत होईल. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा
एका पार्टीत 20 लोक एकत्र आल्यास प्रत्येकाने एकदा एकमेकाशी हस्तांदोलन केल्यास किती हस्तांदोलने होतील? हा सुद्धा प्रश्न खूप वेळेस पोलीस भरतीला विचारला जातो. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. जर तुम्ही पोलीस भरतीची नवीनच तयारी करत असाल तर तुमचे जे काही जुने मित्र असतील तर त्यांना हा व्हिडिओ दाखवा आणि त्यांना विचारा की अशा स्वरूपाचे प्रश्न पोलीस भरतीला येतात का नाही. तर ते जर म्हणले अशा स्वरूपाचे गणित येतात तरच मित्रांनो हा व्हिडिओ पहा, कारण की अशा स्वरूपाचे गणित तुम्हाला 100% विचारले जातात. कारण की पोलीस भरतीला प्रिव्हियस इयर क्वेश्चन या ठिकाणी आपण सिरीज चालू केलेली, याचा सर्वांना याचा फायदा होईल. एका पार्टीत 20 लोक एकत्र आल्यास प्रत्येकाने एकदा हस्तांदोलन केल्याच्या नंतर एकूण हस्तांदोलने किती होतील? आता सर्वप्रथम काय करायचं मित्रांनो, एकूण 20 लोक आहेत म्हणून लिहून घ्या 20. 20च्या अगोदरची संख्या आहे मित्रांनो 19 म्हणून लिहून घ्या 19. आता याला आपण 2 न भाग देऊयात. जर आपण या ठिकाणी आता महत्त्वाची गोष्ट काय करायची मित्रांनो, आता हस्तांदोलनावर या ठिकाणी गणित सोडत असताना दिलेले लोक किती आहेत 20, त्याच्यामधून 1 गेला, राहिला 19, भागाकारामध्ये 2 करा. मग आता 2 जर या ठिकाणी जर मित्रांनो जर 20ला जर भाग दिला तर भाग जातो 10चा. आता 19 गुणिले 10 जर केलं तर 190 येते. म्हणजेच एका पार्टीमध्ये 20 लोक एकत्र आल्यास प्रत्येकाने एकदा एकमेकाशी हस्तांदोलन केल्यास किती हस्तांदोलने होतील? तर 190 हस्तांदोलने होतील. आपल्याला किती ऑप्शनमध्ये दिलेले? ऑप्शन क्रमांक 2 मध्ये दिलेले, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. तर आय होप मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजला असेल. म्हणजे काय केलं आपण, 20 व्यक्ती मांडून घेतले. 20 व्यक्तीच्या अगोदरची संख्या कोणती? 20च्या अगोदरची 19, मग एक संख्या झाली 20, दुसरी संख्या झाली 20, एकूण संख्या झाल्या 2, म्हणून याला 2 न भागलं. 2 न भागल्याच्या नंतर आपला आन्सर काय आलं मित्रांनो 190, म्हणून आपलं उत्तर काय असणार 190. तर आलं मित्रांनो आपल्या ठिकाणी आन्सर. अगदी सिंपलरित्या आपण या ठिकाणी सर्व गणित पाहिलेले आहेत. तर आय होप सर्व गणित हे तुम्हाला समजले असतील. तर मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, बाय बाय.